नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी भारत आणि महाराष्ट्र सामान्य ज्ञानावर आधारित 30 महत्त्वाचे प्रश्न घेऊन आले आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची जी के क्विज. प्रश्न क्रमांक 1. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहेत? ए. बंगालचा उपसागर, बी. हिंदी महासागर, सी. अरबी समुद्र, डी. प्रशांत महासागर. बरोबर उत्तर सी. अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 2. भारताचे दक्षिण टोक कोणते? ए. कन्याकुमारी, बी. इंदिरा पॉइंट, सी. द्वारका, डी. किबिथू. बरोबर उत्तर बी. इंदिरा पॉइंट. प्रश्न क्रमांक 3. भारताचे उत्तर टोक कोणते? ए. इंदिरा कॉल, बी. किबिथू, सी. गुरु मोती, डी. लेह. बरोबर उत्तर अ. इंदिरा कॉल. प्रश्न क्रमांक 4. भारताचे पूर्व टोक कोणते? ए. गुरु मोती, बी. इंदिरा पॉइंट, सी. किबिथू, डी. द्वारका. बरोबर उत्तर सी. किबिथू. प्रश्न क्रमांक 5. भारताचे पश्चिम टोक कोणते? ए. गुरु मोती, बी. इंदिरा कॉल, सी. किबिथू, डी. कन्याकुमारी. बरोबर उत्तर अ. गुरु मोती. प्रश्न क्रमांक 6. भारताची प्रमाणवेळ रेखांश कोणता? ए. 90 अंश पूर्व, बी. 75 अंश पूर्व, सी. 82 अंश 30 पूर्व, डी. 70 अंश पूर्व. उत्तर सी. 82 अंश 30 पूर्व. बरोबर. प्रश्न क्रमांक 7. भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहराजवळून जाते? ए. नागपूर, बी. प्रयागराज, सी. मुंबई, डी. भोपाळ. बरोबर उत्तर बी. प्रयागराज. प्रश्न क्रमांक 8. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांतून जाते? ए. 6, बी. 7, सी. 8, डी. 9. बरोबर उत्तर सी. 8. प्रश्न क्रमांक 9. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? ए. अटलांटिक महासागर, बी. प्रशांत महासागर, सी. हिंदी महासागर, डी. आर्क्टिक महासागर. उत्तर सी. हिंदी महासागर. बरोबर. प्रश्न क्रमांक 10. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? ए. लाल समुद्र, बी. अरबी समुद्र, सी. भूमध्य समुद्र, डी. काळा समुद्र. बरोबर उत्तर बी. अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे? ए. पर्शियन उपसागर, बी. मेक्सिकोचा उपसागर, सी. बंगालचा उपसागर, डी. एडनचा उपसागर. बरोबर उत्तर सी. बंगालचा उपसागर. प्रश्न क्रमांक 12. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. ब्रह्मपुत्रा, डी. गंगा. बरोबर उत्तर डी. गंगा. प्रश्न क्रमांक 13. गंगा नदीची प्रमुख उपनदी कोणती? ए. यमुना, बी. चंबळ, सी. सोन, डी. कोसी. बरोबर उत्तर अ. यमुना. प्रश्न क्रमांक 14. यमुना नदी कोणत्या नदीला मिळते? ए. गोदावरी, बी. गंगा, सी. नर्मदा, डी. कृष्णा. बरोबर उत्तर बी. गंगा. प्रश्न क्रमांक 15. भारतातील सर्वाधिक किनारपट्टी असलेले राज्य कोणते? ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. केरळ, डी. तामिळनाडू. बरोबर उत्तर बी. गुजरात. प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वात मोठा आखात कोणता? ए. खांभातचा आखात, बी. कच्छचा आखात, सी. मन्नारचा आखात, डी. बंगालचा उपसागर. बरोबर उत्तर बी. कच्छचा आखात. प्रश्न क्रमांक 17. खांभातचा आखात कोणत्या राज्यात आहे? ए. महाराष्ट्र, बी. राजस्थान, सी. गुजरात, डी. गोवा. बरोबर उत्तर सी. गुजरात. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सर्वात मोठे डेल्टा कोणते? ए. गोदावरी डेल्टा, बी. कृष्णा डेल्टा, सी. महानदी डेल्टा, डी. सुंदरबन डेल्टा. बरोबर उत्तर डी. सुंदरबन डेल्टा. प्रश्न क्रमांक 19. सुंदरबन कोणत्या नदीवर आहे? ए. ब्रह्मपुत्रा, बी. यमुना, सी. गंगा, डी. गोदावरी. बरोबर उत्तर सी. गंगा. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? ए. मालवा पठार, बी. छोटा नागपूर पठार, सी. दख्खन पठार, डी. मेघालय पठार. बरोबर उत्तर सी. दख्खन पठार. प्रश्न क्रमांक 21. हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचे आहेत? ए. ज्वालामुखी पर्वत, बी. खडीचे पर्वत, सी. अवशिष्ट पर्वत, डी. ब्लॉक पर्वत. बरोबर उत्तर बी. खडीचे पर्वत. प्रश्न क्रमांक 22. हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते? ए. K2, बी. कांचनजंगा, सी. नंदादेवी, डी. माउंट एव्हरेस्ट. बरोबर उत्तर डी. माउंट एव्हरेस्ट. प्रश्न क्रमांक 23. K2 शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? ए. हिमालय, बी. अरवली, सी. काराकोरम, डी. सातपुडा. बरोबर उत्तर सी. काराकोरम. प्रश्न क्रमांक 24. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? ए. हिमालय, बी. सह्याद्री, सी. सातपुडा, डी. अरवली. बरोबर उत्तर डी. अरवली. प्रश्न क्रमांक 25.
सह्याद्री पर्वताला दुसरे नाव काय? ए. पूर्व घाट, बी. पश्चिम घाट, सी. निलगिरी, डी. विंध्या. बरोबर उत्तर बी. पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 26. निलगिरी पर्वत कोणत्या दोन घाटांना जोडतात? ए. अरवली व विंध्या, बी. सातपुडा व विंध्या, सी. पूर्व घाट व पश्चिम घाट, डी. हिमालय व काराकोरम. बरोबर उत्तर सी. पूर्व घाट व पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 27. भारताची आर्थिक राजधानी कोणती? ए. पुणे, बी. चेन्नई, सी. मुंबई, डी. कोलकाता. उत्तर सी. मुंबई. प्रश्न क्रमांक 28. भारताची राजकीय राजधानी कोणती? ए. मुंबई, बी. नवी दिल्ली, सी. कोलकाता, डी. हैदराबाद. उत्तर बी. नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? ए. पुणे, बी. औरंगाबाद, सी. नागपूर, डी. नाशिक. उत्तर सी. नागपूर. प्रश्न क्रमांक 30. पुणे कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? ए. वस्त्रोद्योग, बी. शिक्षण, सी. बंदर, डी. खाणकाम. बरोबर उत्तर बी. शिक्षण. तर मित्रांनो, आजची 30 प्रश्नांची जी.के. क्विज इथेच संपते. तुमची 30 पैकी किती उत्तरं बरोबर आली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोज नवीन जी.के. क्विजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मजेदार जी.के. क्विज सोबत. धन्यवाद.